नमस्कार मित्रांनो, मी श्यामसुंदर गावडे। आज आहे सोमवार 25 डिसेंबर 2023। रोजच्या प्रमाणे आजही आपण सोडवणार आहोत कौन बनेगा करोडपती IDFC फर्स्ट बँक डेली क्विज ऑफलाइन। हा शेवटचा आठवडा आहे की ज्यामध्ये आपल्याला IDFC फर्स्ट बँक डेली क्विज सोडवायचे आहेत। चला तर मग तुमच्या स्क्रीनवर आहे पहिला प्रश्न। यदि आप 7 लाख से अधिक की राशि के लिए शिक्षा ऋण द्वारा वित्त पोषित शिक्षा प्रायोजन के लिए विदेश में पैसा भेज रहे हैं तो TCS किस दर से लगाया जाएगा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन C 0.50%। This is the correct answer. अगदी बरोबर आहे। हा होता पहिला प्रश्न आणि आता दुसरा प्रश्न। कौन बनेगा करोड़पति IDFC फर्स्ट बैंक डेली क्विज ऑफलाइनचा तुमच्या स्क्रीनवर आहे। 2003 में कांस फिल्म फेस्टिवल के लिए किस बॉलीवुड स्टार को जूरी सदस्य के रूप में चुना गया था? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन B ऐश्वर्या राय बच्चन। This is the correct answer. अगदी बरोबर आहे। तर हा होता दूसरा प्रश्न आणि आता तिसरा प्रश्न। कौन बनेगा करोड़पति IDFC फर्स्ट बैंक डेली क्विज ऑफलाइनचा तुमच्या स्क्रीनवर आहे। ओपी जो समाचारों में देखा गया किस देश में रहने वाले लोगों का एक जातीय समूह है? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन D USA। This is the correct answer. अगदी बरोबर आहे। तर हा होता तिसरा प्रश्न आणि आता चौथा प्रश्न। कौन बनेगा करोड़पति IDFC फर्स्ट बैंक डेली क्विज ऑफलाइनचा तुमच्या स्क्रीनवर आहे। IDFC फर्स्ट बैंक लोन अगेंस्ट प्रॉपर्टी द्वारा दी जाने वाली अधिकतम ऋण राशि क्या है? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन A रुपये 10 करोड़। This is the correct अगदी answer. बरोबर आहे। तर हा होता चौथा प्रश्न आणि आता पाचवा आणि आजच्या दिवसाचा शेवटचा प्रश्न। कौन बनेगा करोड़पति IDFC फर्स्ट बैंक डेली क्विज ऑफलाइनचा तुमच्या स्क्रीनवर आहे। सापेक्षता के सिद्धांत की खोज किसने की? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन B अल्बर्ट आइन्स्टाइन। This is the correct answer. अगदी बरोबर आहे। तर हे होते आजच्या दिवसाचे एकूण 5 प्रश्न की ज्यामुळे तुम्हाला मिळतील प्रत्येक प्रश्नाचे 100 प्रमाणे एकूण 500 गुण की ज्यामुळे तुमची रँक बूस्ट होण्यासाठी तुम्हाला मदत होते। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। आभार।